निवडणूक अधिकाऱ्यांना जी यादी आहे त्यानुसार देखील तपासणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात बराच कालावधी निघून गेलाय. त्यामुळे केवळ पुनर्विकास हाच एक मुद्दा नाहीये, तर अनेक ठिकाणी अनेक लोकांना वगळलं जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. पुनर्विकासाव्यतिरिक्त इतर काही तक्रारी सुद्धा आपल्या वतीने करण्यात आल्या. आम्ही त्यांना हेही सांगितलं की 2002 ची यादी जी आहे, तर 2002 ची यादी जास्ती सोपी करावी, जेणेकरून प्रत्येक माणूस त्याच्यात आपलं नाव शोधू शकेल, मतदार. आणि त्याला आम्ही थोडा अवधी पण जास्ती मागतोय की आमच्या BLAंना वेळ मिळाला पाहिजे, त्यांच्या BLAंवर पण इतर प्रेशर आहे, त्यामुळे थोडा जास्ती अवधी मिळाला पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी असं होतंय की त्यांनी जे मॅपिंग केलंय त्याच्यातही काही त्रुटी आढळत आहेत. बऱ्याच ठिकाणी मॅपिंग होत नाहीये, एका कुटुंबात एकाचं मॅपिंग होतंय, दुसऱ्याचं होत नाहीये. आणि ही जरी निवडणूक आयोग किंवा राजकीय पक्षांनाही जरी गोष्ट माहितीची असेल, तरी सामान्य मतदारांना या गोष्टी माहितीच्या नाही आहेत. त्यामुळे माझ्या मते आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी थोडी जास्त हे करावी, वेळ द्यावा. दुसरं आमच्याकडनं ही मागणी झाली की गेल्या वेळी राजसाहेब ठाकरे साहेब आलेले आणि अजून अनेक लोक आलेली होती आणि त्यांनी हे दाखवलेलं की निवडणुकीच्या यादीमध्ये खूप मोठ्या चुका आहेत. आज आम्ही त्यांना सांगितलं की ह्या कारणाने तुम्ही त्या चुकाही काढून टाकाव्यात, कारण त्या चुका वर्षानुवर्ष तशाच पुढे जात आहेत. त्यांनी याच्यात लक्ष घालतो म्हणून सांगितलंय, पण ते म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी छोट्या अवधीत होणं शक्य नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला वेगवेगळ्या विषयावरून प्रश्न विचारले, तेव्हा सगळे विषय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात असे उत्तर तुम्हाला मिळाले. यावेळेला तुम्ही जो मुद्दा घेऊन आलाय त्याच्यावरती आश्वासक निर्णय होईल असं वाटतं का? कारण हाही मुद्दा पहिला मुद्दा म्हणजे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की 29 तारखेला याची तारीख संपते आणि 5 तारखेला ड्राफ्ट यादी येणार आहे. आता प्रत्येक याचे फोटो आहेत, जे नवीन फोटो आहेत, म्हणजे प्रत्येक फॉर्म स्कॅन केला पाहिजे. माझ्या अनुभवानुसार हे 5-6 दिवसात एवढे करेक्शन्स, एवढ्या सगळ्या गोष्टी हे होणं अशक्य आहे. परत आहे तसंच पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. आणि आता माझ्या मते कुठल्या निवडणुका नाही आहेत, तर त्यांनी याला असं मर्यादित काळात ढकलण्यापेक्षा लागले 2-3 महिने तर काही फरक पडणार नाहीये. पण ते आज होतंय ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे व्हावं हे आम्ही त्यांना सांगतोय. पण हे 5-6 दिवसात होईल असं मला तरी स्वतःला वाटत नाही. म्हणून आम्ही सगळ्या पक्षातल्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यांना पक्षातर्फे की आम्हाला दीर्घ मुदत काळ द्यावी महाराष्ट्रासाठी, कारण भरपूर प्रॉब्लेम आहे तिथे. सण आहेत, पाऊस आहे, गणपती आहे, सगळं आहे. ते लोकांचं हे सगळं होणं कठीण आहे. आणि शिवाय त्यांना कोण आणि आम्ही त्यांना एक चांगली पक्षातर्फे आमच्या एक मागणी केली आहे, जे त्यांनी पॉझिटिव्हली करतो म्हणून सांगितलंय. कारण तुमचं नाव ड्राफ्ट यादीत आहे का नाही किंवा फायनल यादीत आहे का नाही, हे मतदारांनी जाऊन शोधणं ही कुठली पद्धत आहे मला अजूनही कळत नाही. तर आपण प्रत्येक मतदाराचे नंबर घेतोय, तर आमचं म्हणणं असं आहे त्या नंबरवर त्यांनी SMS पाठवावा की तू यादीत आहेस किंवा तू यादीत नाही आहेस, जेणेकरून त्याला कळेल काय करायचंय ते. तर त्यांनी सांगितलं ही सूचना चांगली आहे, की आमच्या साहेबांतर्फे सूचना आलेली ती आम्ही त्यांना मांडली. त्यांनी सांगितलं की याची आम्ही अंमलबजावणी करू. जेवढ्या लोकांचे मोबाईल नंबर आहेत त्यांना आम्ही SMS पाठवण्याची सोय करू, जेणेकरून त्यांना कळेल की ते मतदार यादीत आहेत का वगळले गेले आहेत. कारण आतापर्यंत असं होतं की हे लोकांना कळतच नव्हतं की माझं नाव वगळलं गेलंय, तर निदान यांनी ते होईल. मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलेलो सगळे शिष्टमंडळ आले होतं त्यावेळी बऱ्याच गोष्टी राजसाहेबांनी सांगितल्या होत्या आणि त्यावेळेच्या त्यांनी जे डुप्लिकेटचा मुद्दा होता तर तो त्यांनी आत्ता आम्हाला दाखवला. अभिमान आहे त्यांचा, आनंद आहे, त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी ते केलं आणि डिडुप्लिकेशनचं बऱ्या प्रमाणात काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जी विनंती केली त्याला मान देऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.